नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेअर बाजारामध्ये घसरण होत असताना सोने चांदी गेल्या काही दिवसांपासून महाग होत होते। गेल्या वर्षभरामध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 20% रिटर्न्स मिळालेत। सोनं लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु गेल्या 3 दिवसांपासून सराफ बाजारावरती ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागलाय। सोन्याच्या दरात देखील घसरण सुरू झाली आहे। 3 दिवसांमध्ये 3113 रुपयांनी सोनं घसरलंय, तर चांदीचे दर सुद्धा 12360 रुपयांनी कमी झालेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाच्या चर्चेचा परिणाम सराफ बाजारावर देखील झालाय। जळगावमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये सोन्याचे दर हे 3113 रुपयांनी घसरलेले आहेत। परंतु हे दर इतके का घसरले ते पाहूयात। तर गेल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचलेल्या सोनं आणि चांदीचे दर घसरू लागलेत। सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यानं सुवर्ण बाजार हा गजबजलेला आहे। अमेरिकेतील ट्रम्प सरकार बिटकॉइन खरेदीच्या तयारीमध्ये असल्याच्या चर्चेमुळे सोने आणि चांदीचे भाव कमी होऊ लागलेले आहेत अशी माहिती मिळते। सोन्या चांदीचे दागिने खरेदी करताना गुणवत्तेकडे लक्ष देणं मात्र गरजेचं आहे। त्यामुळे ट्रम्प बिटकॉइनला सपोर्ट करतायत, सोन्याला नाही, आणि म्हणून सोनं आपल्याला घसरताना पाहायला मिळते। परंतु नक्की अजून काय काय घडणार आहे ते मात्र माहीत नाही। हे ट्रेड वॉर, टॅरिफ वॉर जे सुरू झालेलं आहे, तर ते कधी थांबणार, कसं थांबणार हे सांगता येत नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।